हे दिमागदार देखणं आयोजन या ठिकाणी उपस्थितीत मान्यवर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते। साही समर्थ जय मल्हार वाशिवली आणि त्यांच्या विरोधात सोनारी ब या दोन संघादरम्यान टॉस जिंकलं। या ठिकाणी सोनारी ब टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि पहिल्या षटकाला सुरुवात देखील केली आहे। केतन हा गोलंदाजी मार्कवरती आहे। यावेळेस शपल होऊन केले ऑन साइट मध्ये डीप स्क्वेअरलेग सीमारेषा क्लिअर केली जाते। 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार। संतोषजी आतमोडे ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये। चौकार येतोय, पहिला चेंडू आला डॉट बॉल, केतन गोलंदाजी मार्क वरती। दीपक आणि त्याच्या सोबतीला पंकज शिंदे ऑन स्ट्राइक वरती आहे। दीपक गोलंदाजी मार्क वरती, केतन तयार आहे। पुन्हा एकदा लीडिंग एज घेतली आहे, त्या ठिकाणी शॉट फाईन लेग वरती सुंदर झेल आणि पहिला मोठा आदरा मिळेल साही समर्थ वाशिवली टीमला। हॅलो, संतोषजी जोशी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांना विनंती की व्यासपीठावर संतोषजी जोशी। या ठिकाणी आदरणीय सुशीलजी ठाकूर, सुशीलजी भोईर आणि विनोद टाकीकर आणि निवृत्तीजी चोरगे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। यशोजित मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि त्याच संस्कृतीला जपत आपण मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। विकेट प्राप्त झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज अक्षय झिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। जय मल्हार वाशिवली या नावाने कित्येक मैदानावरती आपण या संघाला खेळताना पाहिलंय। अगदी बरेचसे मैदान देखील गाजवलेत या संघाने, परंतु आज साई समर्थ या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। साई समर्थ जय मल्हार वाशिवली आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत अजित लबडे आणि संदेश मालकर। जर या ठिकाणी आले असाल तर आपल्याला देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं। सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत। पोइंजय म्हटलं तर अगदी एक क्रिकेटचं नंदनवन आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा स्पर्धा ज्यावेळी आम्ही लहान होतो ना तेव्हापासून या ठिकाणी स्पर्धा अगदी नामांकित स्पर्धा या ठिकाणी व्हायच्या आणि बरेचशा क्रिकेट रसिक या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी यायचे। आणि हल्ली आपण पाहतोय की मोपाड्याच्या मैदानावरती देखील 99-61 एसडीपी ट्रॉफी चालू असताना देखील बऱ्याचशा प्रेक्षकांची गर्दी आपण या स्पर्धेला पाहतोय। त्या सर्व गोडगुणी प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल। हा नक्कीच, आणि अजिंक्य खरा विचार जर केला असेल ना, सर्वात अगोदर स्पर्धा कुठली चालू होते तर पोंजाच्या मैदानावरती स्पर्धेला सुरुवात होते। मग ते फॉर्मॅट कुठले असू दे, आपण मला ओपन लॉट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, आणि इथूनच खऱ्या अर्थानं क्रिकेटची सुरुवात होते। जसे ववल्याचं मैदान आहे तसे या ठिकाणी हा आपलं पोंजाचं मैदान आहे। इथून खरी आपण पाहिल्याचं सुरुवात क्रिकेटला होती, जिथे आपण पाहिल्याचं साई समर्थ जय मल्हार वाशिवली संघाला प्रथम त्यांच्या वाट्याला आली ती फलंदाजी। पहिला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे। नवीन आलेला फलंदाज दीपक अक्षय झिंगे आलेले आहेत, नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये असतील। आणि सोनारी बी संघाकडून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण स्वीकारले लेगबाईच्या साईनं ही धाव मिळाली आहे ती साई समर्थ जय मल्हार वाशिवली संघाला।
एका धावसंख्येच्या बरोबर महेंद्र वाजेकर धावफलकामध्ये थोडासा बदल झालेला आहे. 6 धावा लागल्या त्या धावफलकावरती. मात्र पाहूया आपण राकेश गायकवाड आणि रुपेश जे सरपंच आहेत आपण पाहिले असं ओवले ग्रामपंचायतचे, हेच थोड्या वेळामध्ये या ठिकाणी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल होणार. त्यांचं आपण थोड्याच वेळामध्ये स्वागत करू. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत, एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळाला अजिंक्य सर दोन्ही संघाच्या दरम्यान. हरिभक्त बरारामचे अजिंक्य भाऊ या स्पर्धेसाठी दाखल झाला. मस्त चेंडू आपण पाहिला, मस्त फटका, सिप साऊंड आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती झालेला आक्रमण षटकार आलं आहे. हा नक्कीच आक्रमण केलं आणि डीप मिड विकेट सीमारेषा या टिप चेंडूने क्लिअर केली आणि या बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय. 6 धाब्यांसाठी येतोय बिग हिट षटकार. फलंदाज पंकजच्या बॅटमधून हा फुलचा फटका पाहायला मिळाला. रोहित शर्मा स्टाईलनं या फटक्याला खेचलं. हाफ ट्रॅकर होता, त्याला पूल केलं आणि पूल त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. अगदी पॉवर हिटिंगचा हा फटका, ब्रिलियंट पॉवर आहे पंकज शिंदेकडे आणि तो या ठिकाणी आजमावतोय. षटकार येतोय, षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणीत होता, नाजूक परिस्थितीमध्ये अडकला होता साई समर्थ जय मल्हार वाशिवली संघ, परंतु या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिला आला षटकार, तदनंतर लो फुलटॉसच्या चेंडूवरती असं वाटलं होतं फुलटोल वसूल केलं जाईल, परंतु सिंगलला प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. 13 धावा लागले धावफलकावरती. मागच्या वर्षाचा विजय असेल आपण मला असेल विजेता संघ आहे जय मल्हार वाशिवली. मला असं महेंद्र वाजेकर 7:30 वाजता पहिले अशा फायनल झाली होती ना. 7:30 म्हणजे पूर्णपणे हे या ठिकाणी ऊन आला होता आणि तिथे मात्र आपण पाहिलं वाशिवली संघानं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. नक्कीच वाशिवली संघ बराचसा फॉर्मात आहे, कित्येक मैदान गाजवणारा हा संघ, परंतु सोनारी ब संघाच्या अगेन्स्ट कसा खेळ करेल, परंतु यावेळेस मोठा पटका खेचायचा होता. हेलिकॉप्टर देखील फिरवलं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो लँड होतोय. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. वाईट डिश लॉंग ऑन वरती झेलला अगदी स्वतःहून कॅरी केलं आणि चेंडू पर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःची बॅलन्सिंग त्यांनी दाखवली आणि झेलला कॅरी करत दुसरा मोठा आदरा मिळेल तो वाशिवली टीमला. न्यू बॅटर सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 4थ्या क्रमांकावरचा हा फलंदाज. पहिला फलंदाज दीपक झिंगे बाद झाला, तदनंतर अक्षय झिंगे बाद होतोय आणि आता नवीन फलंदाज सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन पाटील एक अनुभवी खेळाडू आहे, गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्यावेळी वाशिवली संघ संकटात ना त्यावेळी संकट मोचक बनण्याचं काम सचिन पाटीलनं केलंय आणि तोच सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सनी तांडेल तयार आहे. खराब बॉल आक्रमण करता आलं नाही, परंतु पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती आणि पुढील बॉल या ठिकाणी असेल फ्रेट. उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल असेल फ्रेट आणि आक्रमण करावं लागेल. फलंदाज पंकज शिंदे या फलंदाजाला या मॅच मध्ये. फ्रेडचा बॉल थोडीशी चुकी पाहायला मिळाली. भीमरचा पंचांनी नो चेंडूचा इशारा देखील केला. बॉल तयार आहे. फ्रेडच्या बॉलवरती आक्रमण, उंचाई जास्त आणि लंबाई देखील पाहायला मिळेल का, परंतु नाही. असं वाटलं होतं, बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील वाटलं असेल बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु नाही. एलिव्हेशन थोडस खराब पाहायला मिळालं, कमी पाहायला मिळालं आणि तदनंतर चेंडूला अगदी कॅरी देखील केलं, परंतु फ्रेडचा बॉल असल्या कारणाने 1 धाव 2 धाबा या चेंडूवरती जरूर मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. बऱ्याचशा मान्यवरांची मांद्याली आपण सकाळपासून या स्पर्धेमध्ये पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट आणि या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये सकाळपासून आपण पाहिलं तर आता जेव्हापासून रात्रीला सुरुवात झाली तेव्हापर्यंत आणि आतापर्यंत आपण पाहतोय बऱ्याचशा मान्यवरांची मांद्याली, बरेचसे मान्यवर अगदी मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहावयास मिळतात. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अतिथी देव भव.
ही भारतीय संस्कृती, परंतु यावेळेस चांगला फटका, बॉल जाईल लॉंगलेग सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी पंकज शिंदेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धाव संख्येवरती. या ठिकाणी आमचे गोल्डन मॅन आदरणीय विलास शेठ गायकवाड यांचे या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत पनवेल अधिकारी संतोषजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. दमदार आमदार ट्रॉफी 2025 ची हे दिमागदार देखणं आयोजन, डे आणि नाईटची ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि बरेचसे मान्यवर आम्ही सकाळी अगदी पुण्याहून या स्पर्धेला एन्जॉय करत होतो आणि बरेचसे मान्यवर या स्पर्धेमध्ये येताना आम्ही पाहिलेत. बऱ्याचशा मान्यवरांची मांडली या स्पर्धेला आपण पाहिली आहे आणि अजून देखील बरेचसे मान्यवर या स्पर्धेमध्ये येत आहेत. म्हणजे आयोजकांवरती असणारं प्रेम अगदी प्रत्येक जण या ठिकाणी व्यक्त करतोय. हा फटका देखील चांगला आहे. सचिन पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धाव संख्येवरती. या ठिकाणी आदरणीय प्रीतम दादा चौधरी आणि त्यांच्या समवेत सनी कानवकर त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम असेल आपलं देखील या स्पर्धेमध्ये. सुश्रुत भोईर आणि विनोद टकले आमच्या शिरडोनचे पाहुणे टकेघर शिरडोन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही या आमदार ट्रॉफीमध्ये स्वागत करतो आहोत. सर्वांचं सरसे स्वागत करूया. मात्र ही स्पर्धा आपण जर पाहिली असेल ना तर डे नाईट फॉर्मॅट आहे. बरेचसे संघ आहेत, बऱ्याचशा मॅच आहेत आणि या सगळ्या मॅच तुम्हाला कव्हर करायच्या एका रात्रीमध्ये, दिवस आणि रात्रीमध्ये. मात्र ही मॅच आपण पाहतोय खूप महत्त्वाची असेल. दोन्ही संघ प्रयत्न आपल्या या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. एका बाजूला साही समर्थ जयमाला वाशिवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहत असतोय ती सोनारी ब. हा नक्कीच सोनारी ब आणि त्यांच्या विरोधात साही समर्थ जय मल्हार वाशिवली आणि वाशिवली संघ जाऊन पोहोचेल तो 29-28 या धाव संख्येवरती. पंकज शिंदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत धावा येताना आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. पंकज शिंदे एक पॉवर रेटिंग फलंदाज आहे, एक ग्रेट बॅट्समन आहे आणि तो ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस दिशा दिली आहे, नजाकत आजमावली आणि तदनंतर बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय 4 धाबींचा चौकार आणि या 4 धाबीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धाव संख्येवरती. एक पॉवर हिटिंगचा हा फलंदाज प्रत्येक चेंडूवरती अगदी ताकद आजमावतो, परंतु यावेळेस या फटक्यावरती त्यांनी नजाकत अनुभवली. कारण की असं म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ असते आणि त्याच युक्तीचा उपयोग करत या फटक्याला सजवलं फलंदाज पंकज शिंदेनं ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी करू दिला नाही आणि डॉट बॉल येतोय. एके ग्रुप यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. बॉल तयार, रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्स अटेम्प्ट दुधारी तलवार चालवली. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 1 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज होती आणि त्या क्षणाला अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तदनंतर 4 धावा त्या चेंडूवरती विजयी चौकार अगदी मिळाला होता. परंतु यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी खेचायचं होतं, परंतु धाव मिळाली 1 आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. प्रवीणजी चोरगे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल आणि अरुण कडव एक प्रोफेशनल गुणलेखक आणि ग्रेट अपडेटर म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहिलंय. चांगली अपडेटिंग देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये झालंय आणि ते देखील आम्हाला या ठिकाणी गाईड करतायत, अपडेट देत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. या ठिकाणी फ्रेंड सर्कल सुशील भोईर अँड ग्रुप त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूयात. अगदी डे नाईटची ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. रात्रीला झाली सुरुवात, डे मध्ये गाजवलं. या ठिकाणी आपण कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकत होतो
मानस मनोरे, तदनंतर रोहित गायकर यांचा आवाज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकला. आणि आमचे पेनचे पाजी अमित पाजी यांचा आवाज, जोहेचे एक उत्कृष्ट समालोचक, त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. यावेळेस शुभम मात्रे देखील या स्पर्धेमध्ये होते, परंतु यावेळेस समोरच्या दिशेमध्ये ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकला. हा चेंडू 4 धाबींसाठी येतोय, चौकार. 4 धाबीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 37 या धावसंख्येवरती. 37 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन दीपक झिंगे, सेकंड विकेट डाऊन अक्षय झिंगे. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते, परंतु डावाला सावरण्याचं काम केलं. पहिल्या इनिंग मध्ये कोणतंही दडपण नसतं, आणि जरी दडपण असेल तरी ते हे क्रिकेटमध्ये, झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला ते झुगरावं लागतं. गोलंदाज तयार आहे. हा फटका चांगला आहे. लो फुलटॉस आणि फुलटोल आता वसूल केलं फलंदाज पंकजनं, आणि पंकजच्या बॅट मधून आलेला हा षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. आज जय मल्हार वाशिवली संघ, साई समर्थ जय मल्हार वाशिवली या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, आणि त्यांचे पुरस्कर्ते या ठिकाणी अजितजी लबडे आणि त्यांचे समवेत आपण पाहतोय की संदेश मालकर आणि अजित लबडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करू आपण मंचावरती यावं. दिव्यदासजी चालके यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण सन्मानपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती यावं. अतिथी देव भव ही भारताची संस्कृती, आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन, फाईन लेग सीमारेषा क्लिअर केली जाईल. 4 धाबींसाठी येतोय पंकज शिंदे यांच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार चौकार. पंकज शिंदे आक्रमण करतोय, या मॅच मध्ये पूर्णपणे बरसलाय. पंकज शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. आणि या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग करतोय अगदी फलंदाज पंकज शिंदे मैदानाच्या आतमध्ये, परंतु बऱ्याचशा कालांतराने डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक स्थिरावेल ते 48 या धावसंख्येवरती. 48 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल तयार. पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेट हा फटका सजवला ऑन साइट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चित्ताच्या चपलाईनं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत, आणि पंकज शिंदे चांगली बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 50 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकातील आता शिल्लक असेल, आणि या सत्रातील या इनिंग मधून आपण पाहतोय आता शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज राहुल तयार आहे. स्लोअर केलं होतं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन त्या ठिकाणी, आणि पंचांचा त्या ठिकाणी इशारा येतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहे. इनिंग कंप्लीट होण्याचा इशारा येईल, आणि या पहिल्या सत्राच्या अंती, पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 50 धावा, आणि 51 धावसंख्येचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये करावा लागेल ते बॅटिंग करणाऱ्या सोनारी बी टीमला. आणि आपण पाहतोय की सोनारी बी टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत होती, परंतु पंकज शिंदे असा फलंदाज आहे ना, ज्या वेळेस हा शिक्का मैदानाच्या आतमध्ये चालेल ना, त्या वेळी संघाला अगदी सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम त्याने कित्येक मैदानावरती केलंय. आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र. पंकज शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत होतं. चांगली बॅटिंग त्यांनी संघासाठी केली. 17 बॉल मध्ये 36 धावा त्यानं वैयक्तिक खेळी तिच्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली, आणि संघाचं टार्गेट सेट केलं ते 50 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू, आणि द्वितीय सत्रामध्ये सोनारी ब टीमला गरज असेल ती 51 धावसंख्येची. सावले ग्रामपंचायत सरपंच आमचे सुनील भाऊ माळी या ठिकाणी आता प्रस्थान करत आहेत. सुनील दादा तुम्ही आलात या ठिकाणी, आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली. सुनील भाऊ या ठिकाणी आता प्रस्थान करत आहेत. आपलं देखील आमदार ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करतो. पहिलं सत्र समाप्त झालं आहे. महेंद्र वाजेकर याच्या पुढची टीम असेल, दोन्ही संघाला अनाउन्समेंट असेल की आपण टॉससाठी लगेच त्याचे संपर्क. या ठिकाणी नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण तातडीनं आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर लगेच आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. गावदेवी बेलवली आणि त्यांच्या विरोधात वावंजे
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं प्लीज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. गाबदेवी बेलवली आणि त्यांच्या विरोधात वावुंजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल आणि फिल्डिंग या ठिकाणी अटॅकिंग सजवली आहे ती जय मल्हार साही समर्थ जय मल्हार वाशिवली टीमनं आणि सलामीची जोडी देखील ओपनिंग प्लेयर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सोनारी ब टीमचं मानस मनोरे यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करतोय. सकाळी आपण पाहिलं डेच्या मॅच मध्ये बहालच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत होतो आणि नाईटच्या स्पर्धेमध्ये ते या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पंढरीनाथ पवार सर यांचा आवाज आपण गेले 2-3 रात्र अचानक मोपाड्याच्या मैदानावरती ऐकत होतो आणि आता ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. मोस्ट वेलकम असेल सर्वांचं. पहिलाच बरी फर्स्ट बॉल वेगाने टाकला होता. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय जीवन शिंदे, एक चांगला गोलंदाज. दुसऱ्या बॉलवरती लिडिंग घ्यायची आणि तदनंतर एसटी रक्षकाचा वेध आणि पहिला मोठा आदरा फलंदाज मयूर या चेंडूवरती होईल झेलबाद. पहिला मोठा आदर या ठिकाणी दिला जातोय सोनारी ब टीमला. विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. नेक्स्ट मॅच साठी आम्ही गाबदेवी बेलवली आणि त्यांच्या विरोधात वावुंजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अजय पाटील बेलवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. आम्ही वावुंजे टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अजय पाटील एक गुणवानशाळी खेळाडू, एक ग्रेट ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव वाचवली होती अजय पाटील यांनी आणि तेच अजय पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. आणि बेलोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही वावुंजे टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण लगेच तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बॉल तयार. जीवनचा हा दुसरा बॉल आणि लावूड अपील देखील केली होती परंतु त्या ठिकाणी बॅट अगदी ग्राउंडला ब्रश झाली आणि तदनंतर तो आवाज त्या ठिकाणी आला आणि पंचांनी त्या ठिकाणी नॉट आउट दर्शवलं. विकेटवरती अगदी बॅट ब्रश झाली आणि हा चेंडू देखील डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर विकेट आली, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. जीवन शिंदे एक चांगला गोलंदाज आहे. तालुका हाफ स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना या गोलंदाजाला आपण पाहिलंय.
ग्रामीण वाशिवली जय मल्हार वाशिवली टीम कडून खेळत असताना कित्येक मैदानावरती चांगल्या चांगल्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजानं केलं आणि या मॅच मध्ये देखील सोनारी ब संघ देखील एक ताकदवर संघ आणि त्या संघाला देखील त्या संघाच्या फलंदाजांना देखील या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक जीवन शिंदे यावेळेस तयार आहे. धावपलकाचा श्री गणेशा पहिली धावपलकावरती लागली जाते. गोलंदाजी माकवरती गोलंदाज जीवन तयार आहे. वेगावरती स्वार आणि यावेळेस पंचांनी बोट उंच केलं आणि फलंदाज या ठिकाणी गणेश ओहिल बाद गणेश मात्रे ला मैदान त्या ठिकाणी सोडावं लागेल. बॅटची अगदी आतली एज घेतली तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि त्या ठिकाणी फलंदाज देखील बाद असेल. चला हंपर डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल. त्यासाठी पंचांनी दिलेला निर्णय हा अखेरचा निर्णय हे तुम्हाला मान्य करावा लागेल. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण दाखल करायचं आहे. महत्वाची विकेट 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात. 5 बॉलमध्ये केवळ एकच धाव खर्ची केली आहे जीवन शिंदे या गोलंदाजानं आणि कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. अचूक टप्पा अचूक वेग गोलंदाजीवरती त्याचं असणारं नियंत्रण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पहिल्या बॉल पासून प्रभावीशाली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिला बॉल डॉट बॉल आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट त्यांना प्राप्त केली. तदनंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आला, सिंगलला प्राधान्य दिलं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्यानं विकेट प्राप्त केली आहे आणि 5 चेंडूचा खेळ संपला. केवळ एकच धाव खर्च केली आहे. एकूण 50 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. शेवटचे 19 बॉल आणि 50 धावसंख्येची विजयासाठी गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जीवन तयार असेल. नवीन फलंदाज सुयश कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची डिलिव्हरी. चेंडू पडला तदनंतर थोडंसं वेग होतं, थोडीशी उचली घेतली आणि यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. केवळ एक धाव या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जिथं किमान 10 धावा 12 धावा यायला हव्या होत्या बॅटिंग करणाऱ्या सोनारी टीमसाठी, परंतु पहिल्या षटकामध्ये आपली दादागिरी व्यक्त केली. आपलं वर्चस्व काय आहे या विभागामध्ये ते दाखवलं गोलंदाज जीवन शिंदे या गोलंदाजानं आणि पहिल्या षटकामध्ये केवळ एक धाव देत महत्वाच्या 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या आणि षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेची आता पावंदी हटणार आणि केवळ एक धाव फलकावरती. बेलवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही वाउंजे टीमच्या कॅप्टनला कॉल करू की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. शेवटचे निर्णायक 18 चेंडू आणि आता 50 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक निखिल पाटील प्रामुख्याचा हा पहिला गोलंदाज. या अगोदर आपण प्रवीण शिंदे यांना सातत्यपूर्वक पहिले षटक हाताळताना पाहिलं होतं, परंतु तदनंतर पदतलीत बदल घडले. टीममध्ये नवीन खेळाडूंना संधी दिली आणि निखिल पाटील याचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं होतं, परंतु जीवन शिंदे या सीझनमध्ये बराचसा बहरात आहे आणि त्याने देखील चांगली गोलंदाजी कित्येक मैदानावरती केली आहे आणि त्याला प्रमोट केलं आणि त्याचं पहिलं षटक अगदी लाभदायक ठरतंय. ते साई समर्थ जय मल्हार वाशिवली टीमला. बॉल तयार समोरच्या दिशेमध्ये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वरती कोणतीही चुकी न करता जेला कॅरी केलं दीपक झिंगे त्या ठिकाणी होता आणि महत्वाची विकेट. अजून एक हादरा सोनारी ब टीमला. संकटात आहे सोनारी ब संघ. या संकटातनं बाहेर कोण काढेल? एखाद्या फलंदाजाला संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये बनावं लागेल. चांगली बॅटिंग जर इथून पुढे केली तर या धावसंख्येचा पाठलाग करणं या मैदानावरती अवघड नाहीये, कारण की फार जवळून आम्ही या मैदानाचा अभ्यास केलाय. आम्ही स्वतः देखील या मैदानावरती खेळलोय आणि त्याचा विचार करता अगदी 60-70 धावसंख्येचा पाठलाग देखील तुम्ही या मैदानावरती सहजरित्या करू शकता. थोडासा ड्यू फॅक्ट जास्त आहे आणि त्या कारणासाठी चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं अवघड असेल, परंतु जर बॅटिंग चांगली केली, स्ट्रोक जर चांगले लगावले, एलिव्हेशन चांगलं असेल फटक्यामध्ये, तर चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं जास्त अवघड नसेल. या ठिकाणी विलासजी
गायकवाड गोल्डन मॅन यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. प्रीतमजीत चौधरी आणि सनी कानावकर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून हे षटक संपल्याच्या नंतर आपण करणार आहोत. 150 वर्ष राज्य केलं खऱ्या अर्थाने इंग्रजांना भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि या संस्कृतीला जपणारा भारत देश, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, खालापूर, पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामधील वसलेलं अगदी निसर्गरम्य वस्ती आपण पाहतोय पोंजे गाव आणि पोंजे गावातील हे सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावरती चालू असणारी दमदार आमदार चषक. बॉल तयार आणि यावेळेस चांगला फटका अलोंग दी कार्पेट. लॉंगॉपवरती क्षेत्ररक्षक आहे दीपक झिंगे, त्यानं या चेंडूला अडवलं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 10 मिळेल. एक सिंगल डबलच्या साहाय्यानं या मॅच मध्ये काही घडणार नाही, काही बिघडणार नाही आणि जर तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांना सामोरी जावं लागेल. एकाच दोन चेंडूवरती, एकाच दोन षटकार चौकार, एकाच दोन चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य, या तंत्राचा उपयोग जर मैदानाच्या आतमध्ये केला तर या वेळेस आपण पाहतोय की लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात येईल. पायचीत स्वरूपात पकडलं, अगदी एस्टांच्या मधोमध आला होता फलंदाज, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइड मध्ये, डीप मिड विकेटच्या दिशेने या पटक्याला खेचायचं होतं आणि सफल झाल्याच्या नंतर अगदी एस्टनच्या मधोमध आला फलंदाज आणि तदनंतर अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांनी LBW स्वरूपात या फलंदाजाला पकडलं आणि बोट देखील उंचावलं आणि महत्वाची विकेट. अजून एक हादरा सोनारी ब टीमला. निवृत्ती चोरगे आणि जगदीश ठाकूर यांना आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी यावं. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या शुभास आहे त्या ठिकाणी निवृत्ती चोरगे आणि जगदीश दादा ठाकूर आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी लवकरात लवकर यावं. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये ढकलायचं होतं. लॉंग लेग आणि फाईन लेग सीमारेषा क्लिअर करायची होती, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी करू दिला नाही. हा चेंडू देखील या ठिकाणी येतोय डॉट बॉल. या षटकातील आता शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज निखिल पाटील तयार आहे. एक गुणवानशाली गोलंदाज आहे निखिल पाटील. कित्येक वर्ष वाशिवली गावाच्या नावासाठी चांगली गोलंदाजी करत आलाय. जीवन शिंदेला या अगोदर पाहिलं, या अगोदरच्या षटकामध्ये निखिल पाटीलनं कमालीचं षटक हाताळलं. केवळ धाबा खर्च केला, एकूणच 2 महत्वपूर्ण विकेट त्याने देखील प्राप्त केल्यात आणि उर्वरित आता आपण पाहतोय शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 47 रन्स. शेवटचे निर्णायकारक 12 बॉल आणि 47 धाबसंख्येचा पाठलाग अजूनही या मॅच मध्ये करायचा आहे. अजित लबडे यांनी पुरस्कृत केलेला खऱ्या अर्थानं साही समर्थ जय मल्हार वाशिवली संघ बऱ्याचशा स्पर्धेमध्ये विविध संघ पुरस्कृत करण्यामध्ये मान मिळवतात. अजितजी लबडे आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी पुंजे गावचे आमचे महेश फार जवळचे मित्र आहेत, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील असेल मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. पंचाचा बाईट बॉलचा इशारा, वाईटच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 5 या धाबसंख्येवरती. शेवटचे निर्णायकारक 12 बॉल आणि आता 46 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे ती सोनारी ब टीमला. बॉल तयार. प्रवीण शिंदे हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. अगदी मलिंगा स्टाईलनं क्रॉस अँड गोलंदाजी करण्यासाठी माहिर असणारा हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आणि पुन्हा एकदा शरीराचा भेद. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. डायरेक्ट हिट केलं असतं लेग बाय स्वरूपात ही सिंगल आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी अगदी 3-4 खेळाडू ओरडले, 3-4 क्षेत्ररक्षक ओरडले नको. या ठिकाणी सर्व काही सुरळीत आहे. हा फटका देखील चांगला ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 टप्प्या अखेर त्या चेंडूला उचलतय आणि एकच धाव पुन्हा एकदा चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. पूर्णपणे बॅकफूट वरती आहे.
या मॅच मध्ये सोनारी ब संघ स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मोठे पटके तुम्हाला मारावे लागतील आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करताना स्वतःमधील असणारी गुणवत्ता तुम्ही दाखवता त्यावेळी लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करतात. या अगोदर पंकज शिंदेची आपण बॅटिंग पाहिली, स्वतः संघाची अगदी विकेट गमावल्या होता, दीपक बाद झाला होता, तदनंतर अक्षय बाद झाला होता, तरी देखील डावाला सावरण्याचं काम केलं पंकज शिंदेनं. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे प्रवीण. दांडी गोल केली जाते, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि मोठा आदरा बॅटिंग करणाऱ्या सोनारी ब टीमला. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. शेवटचे आता 9 बॉल आणि 44 8 चेंडू आणि 44 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. आमचे मित्र गोविंद कासले हिंजवडीवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. पुण्याहून या स्पर्धेला ते एन्जॉय करण्यासाठी आलेत. गोविंदजी कासले त्यांचं देखील आपण करूया मोस्ट वेलकम. यावेळेस पुन्हा एकदा मोठा पटका खेचायचा होता, वेगावरती स्वार होत आहेत वाशिवली टीमचे हे सर्व गोलंदाज. पहिला गोलंदाज आपण जीवन शिंदेला पाहिलं, केवळ त्याने एक धावा पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये लाजबाब कामगिरी. आणि तदनंतर निखिल पाटीलचं षटक. आता प्रवीण देखील आपलं वर्चस्व दाखवते, स्लोअर केलं होतं, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॉल मधून अगदी गती काढून घेतली आणि स्लोअर पद्धतीच्या चेंडूची फेकी केली. चेंडू जाईल डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येईल, धावफलक स्थिरावेल ते 7 या धावसंख्येवरती. पूर्णपणे नाजूक परिस्थितीमध्ये अडकलाय सोनारी ब संघ. स्वतःचा खेळ स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या गावाच्या नावासाठी आता त्यांना चांगला खेळ इथून पुढे करावा लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे बॅकफूट वरती 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी लगावले तरी या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागेल ते बॅटिंग करणाऱ्या सोनारी ब टीमला. चौथ्या क्रमांकासाठी गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. चौथ्या ओव्हरसाठी यश शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस तयार आहे. फटका हवेमध्ये आणि यावेळेस देखील क्षेत्ररक्षक पंकज त्या ठिकाणी होता शॉर्ट थर्डमॅन वरती, त्यानं झेलला कॅरी केलं आणि अजून एक आदरा बॅटिंग करणाऱ्या सोनारी ब टीमला. यावेळेस आपण पाहतो विकेट गमावल्यात एकूणच आणि पुन्हा एकदा लडिंग एज बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सचिन पाटील त्या ठिकाणी यष्टीरक्षक आहेत, ज्याला कॅरी केलं आणि अजून एक आदरा सोनारी ब टीमला. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात गोलंदाज यश शिंदे या गोलंदाजानं. वेगावरती स्वार होतोय, अचूकता त्यांनी देखील साधली आहे. आणि ज्यावेळी तुम्ही वेगापेक्षा तुमच्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवताना त्यावेळी तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून नावारूपाला येता. आणि तशीच गोलंदाजी एक चांगले गोलंदाज म्हणून तुम्ही संघासाठी चांगली गोलंदाजी करू शकता आणि यश शिंदे देखील तेच करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉल तयार आणि हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली यश शिंदे या गोलंदाजानं. बॅक टू बॅक लगातार 3 विकेट बाद करण्यामध्ये 3 विकेट मिळवण्यामध्ये यश लाभलं जात आहे. फलंदाज सनी देखील या चेंडूवरती बाद होते. आतापर्यंत आपण पाहिले तर एकूणच विकेट गमावल्यात सोनारी ब टीमनं 8. उर्वरित अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील, शेवटच्या षटकातील. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल
पवन गायकर, बराचशा उशिराने हा पटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेलला कॅरी केलं त्या ठिकाणी आदित्य शिंदे हा क्षेत्ररक्षक होता आणि स्वतःला बॅलन्स केलं. स्वतःमध्ये असलेला कॉन्फिडन्स त्याने दाखवला, स्वतःमधील असणारा आत्मविश्वास त्याने दाखवला, कारण की त्याने रोखलं होतं. कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं की झेल खाली मी जाईन, झेलला मी कॅरी करेन, आणि तोच त्याचा आत्मविश्वास झेलला कॅरी करण्यामध्ये सक्षम ठरवला जातोय. विकेट प्राप्त केली जाईल. 9वा विकेट या ठिकाणी गमावलाय बॅटिंग करणाऱ्या सोनारी ब टीमनं, आणि 4थी विकेट या ठिकाणी या षटकामध्ये गमावली आहे आणि मिळवली आहे ती गोलंदाज यश या गोलंदाजानं. यशला यश लाभलं गेलंय या षटकामध्ये. बॉल तयार आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतो आणि पहिलं मेडन षटक या डे नाईट स्पर्धेमधील आमदार चषकामधील हे पहिलं खऱ्या अर्थानं मेडन षटक या ठिकाणी टाकण्यात येत आहे ते गोलंदाज यश शिंदे या गोलंदाजाकडून. चला, वाशिवली टीमचा कॅप्टन आणि बेलवली टीमचा कॅप्टन, आपण लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. वाशिवली टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबर गावदेवी बेलवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आहे. पंकज, आपण लगेच या ठिकाणी कॅप्टनला टॉस करण्यासाठी पाठवायचंय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पंकज, आपण ठरता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, परंतु आमच्या मते